70 वर्षाच्या काळमी शेलुकर यांना जादूटोणाच्या संशयावरनं नग्न करून अंगावर अंगारीचे चटके देण्यात आले। त्याचबरोबर त्यांचे शारीरिक आणि मानसिक अत्याचार केले गेले। अत्याचार करणाऱ्यांना फाशीची शिक्षा देण्याची मागणी करण्यात येत आहे। तसेच पोलीस अधिकारी दीपक सोनाडेकर खंडणी भाई म्हणून ओळखले जात असून त्यांच्या हलगर्जीपणामुळे आरोपी मोकाट सोडले गेले आणि त्यावर योग्य कारवाई न केल्याचा आरोप आहे। सचिन गोरले यांच्यावर 7 नोव्हेंबर 2023 रोजी जीवघेणा हल्ला झाला होता, परंतु FIR मध्ये हलगर्जीपणा करून आरोपीला मुक्त करण्यात आले। या प्रकरणाचा CBI चौकशीसाठी प्रस्ताव करण्यात येत आहे। तसेच चिखलदरा तालुक्यात बोगस डॉक्टर जयस्वाल यांच्यावर कारवाई होत नसल्याने गरीब आदिवासींची फसवणूक होत आहे। या सर्व प्रकरणी न्याय मिळवण्यासाठी तीव्र आंदोलन आणि उपोषणाची मागणी केली जात आहे। मी सचिन गोपाल गोरले, चिखलदरा अध्यक्ष विद्रोही विचार मंच मेळघाट योद्धा संस्थापक। माझ्यासोबत आहे प्रवीण बबनराव दुर्वे आणि किसन हेगडे। त्याच्यानंतर वाघमारे साहेब पण आमच्या सोबत आहेत। आम्ही जो ज्वलंत विषय घेतलेला आहे तो महाराष्ट्रभर गाडीमा पोचणार आहे। आदिवासींवर कायम होणारा अत्याचाराचा हा विषय आहे। जसं मणिपूर प्रकरण पूर्ण भारतभर घडलं, त्याच्याकडे दुर्लक्ष करण्यात आलं। त्यात पिसल्या गेलेला तो फक्त आदिवासी समाज होता। आता टार्गेट म्हणून तो मेळघाटातील आदिवासी धरण्यात येतोय। त्यासाठी जे काळमी शेलुकर जे आहेत, जे रेटागेडाचे आहेत, आमच्या चिखलदरा तालुक्यातील आहे। चिखलदरा हे नंदनवन असल्यामुळं ती सर्वात मोठी काळीमा फासणारी घटना आहे। तर या घटनेवर अजून पोलिसांचे कुठल्याही पद्धतीचं काय हे झालेलं नाही। पोलिसांवर कुठलीही कारवाई झालेली नाही। पोलिसांना निलंबित करण्यात आलेलं नाही किंवा त्यांच्यावर चौकशी बसवण्यात आलेली नाही। यासाठी आम्ही हा मोर्चा 22/1/2025 रोजी आम्ही मोर्चा काढलेला होता। मोर्चा काढून सुद्धा अजूनपर्यंत त्याला कुठल्याही पद्धतीचं हे निर्णय आलेला नाही। म्हणून आम्ही 29/1/2025 रोजीपासून आमरण उपोषण तहसील कार्यालय चिखलदरा येथे करत आहोत। तरी सर्वांनी या विषयावर एकत्रित यावं आणि आमचं प्रोत्साहन वाढवावं हीच आम्हाला सर्वांना विनंती। जय हिंद।